नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक आपल्या चॅनलमध्ये तुमचं। आजची रेसिपी व्हेज आहे, व्हेजिटेरियन। बिकॉज खूप साऱ्या लोकांनी मागे मेसेज केला होता की नॉन व्हेजिटेरियन आम्ही खात नाही, तर काहीतरी व्हेजिटेरियन तू आम्हाला दाखव बोलून। तर आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला। खूप फेमस आहे, म्हणजे हॉटेलमध्ये कुठल्या पण रेस्टॉरंटला आपण गेलो तर ढाबा स्टाईल पनीर मसाला, बटर पनीर मसाला असं पनीरचे आहे ते रेसिपी। तो बटर पनीर मसाला आज आपण बनवणार आहे। तर व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही प्लीज सबस्क्राईब केला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आपण चालू करूया। तर सर्वात पहिले आपण बटर पनीर मसालाची प्युरी बनवणार आहे। त्याच्यासाठी पहिले आपण कटिंग करणार आहे। त्यासाठी मी 3 टोमॅटो घेतले, ऑनियन अँड कोरिएंडर अँड आपलं हे घेतलंय गार्लिक, त्याची चॉपिंग करणार आहे आपण। ऑनियन कट झालाय, आता आपण टोमॅटो कट करतोय। आपल्याला प्युरीज करायची म्हणून असं पण नाही की जास्त बारीक करायला पाहिजे, असं पण त्याची पेस्टच होणार आहे। तर असं वरच्यावर थोडेसे कट मारून घ्यायचे। मी 3 टोमॅटो घेतलेत आणि 3 ऑनियन घेतले। त्यानंतर थोडीशी कोरिएंडरचे त्याच्या जे मागचे जे काडी असते ती घ्यायची, त्याला थोडंसं वर चॉप करून घ्यायचं नॉर्मली। आणि मी गार्लिक घेतले, गार्लिकची पेस्ट पण टाकणार आहे आपण, बट नॅचरल गार्लिकचा स्मेल छान येतो, खूप फ्रेग्रन्स त्याचा। आपण थोडंसं कट करून आता आपण याची मिक्सरच्या ह्याच्यात पेस्ट बनवून घेणार आहे। आपण कटिंग केली आहे, आता ती टाकून द्यावं, प्युरी करणार आहे आपण। मी ऑनियन घेतले, त्यानंतर टोमॅटो, देन गार्लिक चॉप केला होता तो, आणि कोरिएंडरचे स्टिक्स। आणि त्याच्यानंतर मी थोडेसे काजू सोक करायला ठेवले होते। त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात काही मसाले टाकूयात। 1/2 टीस्पून रेड चिल्ली पावडर, गरम मसाला, धना पावडर, कांदा लसूण मसाला। बिना पाणी न पाणी टाकता त्याची आपण पेस्ट बनवून घेऊयात। आता आपण प्युरी बनवून घेऊयात। तर आपली प्युरी रेडी झाली आहे, एकदम प्रॉपर वाटून घेतलं आपण त्याला मिक्सरमध्ये। तर आपली प्युरी आता रेडी झाली आहे। तर आपण त्याच्यामध्ये टाकलंय टोमॅटो, ऑनियन, आपला मसालाच टाकलेत आपले वरतून, आणि आपलं गार्लिक टाकले। आपण प्रत्येकाची वेगवेगळी प्युरी नाही बनवली, बिकॉज ते रेस्टॉरंटमध्ये असतं नाही का, प्रत्येकाची वेगवेगळी प्युरी असते। आता आपण घरी बनवतोय तर आपण असं पण या पद्धतीने पण बनवू शकतो, जशी मी प्युरी तुम्हाला दाखवली आहे। आता आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त पनीरला थोडंसं टॉस करायचं आणि जी प्युरी आपण केली आहे त्याला ऑइलमध्ये, बटरमध्ये, ऑइलमध्ये त्याला सॉते करायचं थोडंसं, आणि आफ्टर दॅट पनीर टाकून आता आपण पनीर सॉते करतोय। तर 1 टीस्पून ऑइल अँड 1 टीस्पून बटर, त्यामध्ये आपण आता पनीर ऍड करूयात। आणि त्यावर थोडासा सॉल्ट, रेड चिल्ली आणि थोडासा सॉल्ट टाकूयात, जेणेकरून एक थोडासा टेक्स्चर येईल, त्याला कलर येईल। थोडंसं सॉल्ट, रेड चिल्ली टाकलेलं आपण, थोडंसं सॉल्ट टाकूया आणि आता त्याला सॉटे करून घेऊया।
त्याला थोडंसं असं टॉस करून घेऊयात. 1 ते 2 मिनटं 1 ते 2 मिनटं त्याला सॉते करून घ्यायचं आहे फक्त. पनीर आता सॉते झालेलं आहे, त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि बाउल थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात, बिकॉज आपण त्याची ग्रेव्ही बनवूयात पहिले. मी हाच पॅनमध्ये त्याची ग्रेव्ही बनवणार आहे. ग्रेव्ही बनवून घेऊयात. त्यासाठी पहिले 1 टीस्पून ऑइल, बटर, त्याच्यात थोडासा जिरा टाकूयात. त्यानंतर त्याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात. त्यानंतर आपण चॉप चिल्ली, ग्रीन चिल्ली, चॉप ऑनियन, आणि ऑनियन गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला सॉते करून घेऊयात. हाय फ्लेमवरती करायचं आहे, तिथं ऑनियन पटापट गोल्डन ब्राऊन होऊन जाणार. प्रॉपर सॉते करायचं आहे त्याला. आता त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून हळद टाकूयात कलरसाठी, आणि 1/2 टीस्पून रेड चिल्ली पावडर, काश्मीरी रेड चिल्ली पावडर. त्याला थोडंसं सॉते करून घेऊया. त्यात थोडंसं पाणी टाकूया. आपला मसाला प्रॉपर कुक झाला आहे, तर आपण जी बनवलेली ग्रेव्ही आहे ती टाकून घेऊयात त्याच्यात. आता त्याच्यात आपल्या स्वादनुसार त्याच्यात नमक टाकूयात. त्याला सॉते करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आता 15 ते 20 मिनिटं ग्रेव्हीला कुक करून घ्यायचं आहे प्रॉपर लो फ्लेमवरती. हाय फ्लेम ठेवायची नाही, बिकॉज आपण काजू पण टाकले तर त्याच्यामुळे ग्रेव्ही खाली लागू शकते. तर त्याच्यामुळे 15 ते 20 मिनिटं याला कुक करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थितपणे.
ग्रेव्ही आता कुक झाली आहे, तर त्याच्यात आपण सॉटे केलेलं पनीर ऍड करून देऊयात. त्यानंतर त्यावर थोडीशी शॉप कोरिएंडर टाकून देऊयात आणि थोडासा त्यावर गरम मसाला ऍड करूयात. त्याला मिक्स करून घेऊयात आता. आणि एकदम हळूपणे मिक्स करायचं, बिकॉज जास्त पण जोरात आपण मिक्स केलं तर ते पनीर तुटू शकतं. त्याच्यामुळे एकदम हळूवारपणे त्याला मिक्स करायचं. 3 ते 4 मिनिटं फक्त त्याला कुक करायचं आहे मीडियम फ्लेमवरती. मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती अजून थोडीशी परत कोरिएंडर टाकून देऊयात. तर आपली पनीर ग्रेव्ही रेडी झाली आहे. आता आपण माझ्या स्टाईलने प्लेटिंग करूयात. तर मित्रांनो, आपली पनीर मसाला ग्रेव्ही रेडी झाली आहे. प्लेटिंग पण व्यवस्थित झाली आहे. तुम्ही कमेंटमध्ये प्लीज सांगा की रेसिपी कशी वाटली. तुम्ही बनवून बघा, ट्राय करून बघा. त्याचे इंग्रेडियंट्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.